Welcome to SST College Arts and Commerce. This is SST Edupedia. विद्यार्थी मित्रो, माझं नाव सचिन वायले. मी तुम्हाला पॉलिटिकल सायन्स या विषयाबद्दल एक लेक्चर घेणार आहे आणि आपला जो FYBA चा युनिट 1 आहे तर त्याच्याविषयी मी आज एक तुम्हाला भारतीय राज्यघटना या विषयावर लेक्चर देणार आहे. तर भारतीय राज्यघटना याविषयी आपल्याला सर्वांना माहिती आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताची राज्यघटना लिहिली गेली. मग ती राज्यघटना कशी होती हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. भारतीय राज्यघटना कशी तयार झाली, ती तयार करण्यासाठी कोणती पार्श्वभूमी महत्त्वाची ठरली, या सर्व विषयांचा आज आपण आढावा घेणार आहोत. तर चला तर मग भारतीय राज्यघटना कशी तयार झाली हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. भारतीय राज्यघटनेचे आपण जेव्हा ऐतिहासिक पार्श्वभूमीचा विचार करतो तर त्यावेळेस सुरुवात होते ती म्हणजे 16व्या शतकापासून, की ज्यावेळेस राणी एलिझाबेथ जी इंग्लंडची राणी होती तिने जी ईस्ट इंडिया कंपनी आहे तिला भारतामध्ये व्यापार करण्याची परवानगी दिली. ब्रिटिश भारतामध्ये आले ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून आणि त्यांनी सुरुवातीला व्यापार केला. पण त्याच्यानंतर इथली जी परिस्थिती आहे राजकीय, सामाजिक, आर्थिक या सर्व गोष्टींचं ऑब्झर्वेशन केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी इथल्या राजकीय व्यवस्थेमध्ये प्रवेश करण्याचं निश्चित केलं आणि त्याच्यानंतर भारतीय राज्यकर्त्यांचा पराभव करून भारताच्या राजकारणामध्ये प्रवेश केला. राजकीय व्यापाराबरोबर राजकीय सत्ता सुद्धा आपल्या हातामध्ये घेतली आणि तो व्यापार सुरळीत चालण्यासाठी आणि ती राजकीय व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी ब्रिटिशांनी आपले अनेक कायदे तयार केले. मग असे जे कायदे होते ते कोणकोणते असे कायदे होते की त्याच्यानंतर आपण बघतो की 1773 मध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट पास केला. त्याच्यानंतर 1858 मध्ये 1857चा उठाव शमवण्यासाठी, भारतीय माणसातील असंतोष दूर करण्यासाठी इंग्लंडची जी राणी आहे विक्टोरिया हिने भारतीयांच्या नावाने एक राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्याच्यानंतर 1909 मध्ये मोर्लो मिंटो कायदा पास केला. त्याच्यानंतर 1919 मध्ये भारत प्रशासन कायदा पास करण्यात आला. त्याच्यानंतर 1927 मध्ये भारतीयांना समजूत घालण्यासाठी किंवा 1919चा कायदा कसा आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित जे सांगितलेले नियम आहेत त्याचा अंमलबजावणी केली आहे का हे तपासण्यासाठी 1927 मध्ये सायमन कमिशन आलं. त्याच्यानंतर भारतीयांना प्रशासकीय व्यवस्थेमध्ये सामावून घेण्यासाठी 1935चा कायदा झाला. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की 1942चं जे चळेजावचं आंदोलन झालं त्याच्यानंतर क्रिप्स योजना मांडण्यात आली 1942 मध्ये आणि त्याच्यानंतर भारताला स्वातंत्र्य द्यावं अशा पद्धतीची एक प्रोसेस सुरू झाली आणि त्याच्यामध्ये 1942 नंतर त्रिमंत्री योजना, त्याच्यानंतर लॉर्ड माउंटबॅटन योजना आणि त्याच्यानंतर आपलं शेवटचं माहिती आहे की भारताला स्वातंत्र्य देण्याची प्रक्रिया म्हणजे 1947 रोजी भारत स्वातंत्र्याचा कायदा. हे सर्व जेव्हा कायद्यांचा आपण विचार करतो तर त्यावेळेस या प्रत्येक कायद्यामध्ये एक विधी लिखित अशा गोष्टी होत्या. त्याच्यामध्ये कायदे होतं, त्याच्यामध्ये एक घटना होत्या. या सर्व घटनांचा आधार भारतीय राज्यघटनेमध्ये घेतलेला आहे. जेव्हा आपण 1935चा कायदा बघतो तर ह्या 1935च्या कायद्यामध्ये अशा काही तरतुदी होत्या की ज्या तरतुदी आपल्या राज्यघटनेमध्ये जशाच्या तशा घेतलेल्या आहेत. म्हणजे या प्रत्येक कायद्यामध्ये भारतीय राजकीय व्यवस्था कशी असावी याचा आढावा याच्यामध्ये आहे. म्हणजे थोडक्यात भारतीय राज्यघटना तयार करत असताना ह्या प्रत्येक गोष्टीचा भारतीय राज्यघटना करणाऱ्यांनी त्याचा आधार घेतलेला आहे. म्हणजे भारतीय राज्यघटना ही या कायद्यांवर डिपेंड होती असं आपल्याला म्हणावे लागेल. आणि अशी जी भारतीय राज्यघटना आहे की ज्या राज्यघटनेचे आपल्या भारताचे जे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत ते भारतीय राज्यघटना जी समिती आहे तिचे अध्यक्ष होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. अशी जी भारतीय राज्यघटना आहे की जी राज्यघटना तयार करण्यासाठी 292 प्रतिनिधी नियुक्त केले होते आणि ही राज्यघटना तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढा कालावधी लागलेला आहे. आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी ही राज्यघटना पूर्ण झाली आणि त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे ती सुपूर्द केली आणि त्या दिवसापासून आपल्या भारतीय राज्यघटनेनुसार आपल्या देशाचा राज्यकारभार चालायला सुरुवात झालेली आहे. आपण भारतीय राज्यघटनेचा जेव्हा विचार करतो तर त्याच्यामध्ये सरनाम्याचं खूप महत्त्व आहे. ठीक आहे, मग हा जो सरनामा आहे याच्यामध्ये नक्की होतं तरी काय ते समजून घेणं महत्त्वाचं आहे. पंडित नेहरू जे आहेत आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान त्याने घटना परिषदेची जी उद्दिष्ट होती ती मांडली होती आणि त्याच्यावर आधारितच भारतीय राज्यघटनेचा सरनामा तयार केला गेला. आणि त्याच्यामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या होत्या. पहिली गोष्ट तर अशी
की आम्ही भारतीय लोक ह्या शब्दापासून या भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याची सुरुवात होताना आपल्याला दिसते. आणि त्याच्यामध्ये काय तर भारतीय लोक हे सार्वभौम आहेत हे घोषित करण्यात आलं. सार्वभौम म्हणजे काय की स्वतंत्र, की ज्यांच्यावर कोणाचंही अंतर्गत आणि बाह्य स्वरूपाचं वर्चस्व नसेल. त्याच्यानंतर जी घटना तयार केली त्या घटना समितीमध्ये जेवढे पण लोक होते ते खरेखुरे जे लोक आहेत ते भारतीय प्रतिनिधी आहेत हे निश्चित होतं. त्याच्यानंतर जी घटना तयार केली गेली ती सर्व भारतीयांना जी मान्य आहे अशा प्रकारचा त्याच्यामध्ये एक उल्लेख आहे. ठीक आहे. असा सरनामा की ज्याच्यामध्ये 42व्या घटना दुरुस्तीनुसार समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष अशा प्रकारच्या संकल्पना अंतर्भूत करण्यात आल्या. म्हणजे थोडक्यात ह्या सरनाम्याच्या द्वारे भारतीय राज्यघटनेमध्ये ती जी राज्यघटना आहे ती जनतेने मान्य केलेली आहे आणि भारतीय जनता सार्वभौम आहे हे या सरनाम्यामध्ये लिखित करून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे की भारतीय राज्यघटना जी तयार झाली तिचे महत्त्वाचे वैशिष्ट्य काय आहेत ते जाणून घेण्याचा आता प्रयत्न करू. जेव्हा आपण भारतीय राज्यघटनेचा विचार करतो तर त्याच्यातला पहिला मुद्दा येतो तो म्हणजे लिखित व विस्तृत राज्यघटना. आपली जी राज्यघटना आहे ती लिखित स्वरूपात आहे आणि ती विस्तृत स्वरूपात आहे म्हणजे व्यापक आहे. आपण टोटली जर राज्यघटनेचा विचार केला तर 395 कलम आहेत आणि 8 परिशिष्टे होती सुरुवातीला आणि आता तर त्याच्यामध्ये बदल झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये 448 कलमापर्यंत आणि 12 परिशिष्टांपर्यंत ती पोहोचलेली आहे. अशी विस्तृत का आहे तर त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश केलेला आहे. प्रत्येक गोष्टींचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्याच्यामध्ये केंद्र राज्य संबंध कशा पद्धतीने असतील याचा उल्लेख केलेला आहे. भारतीय संसदीय शासन पद्धती कशी असेल याचा पण उल्लेख त्याच्यामध्ये आढळून येतो. भारतीय निवडणूक कशा असतील, त्याच्यानंतर संधी सेवा कसे असेल, निर्वाचन आयोग कसा असेल, म्हणजे आणि अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यांचं व्यवस्थित स्पष्टीकरण त्या आपल्या जे राज्यघटना आहे त्याच्यामध्ये दिले आहे. म्हणून भारतीय राज्यघटना कशी आहे की लिखित आणि विस्तृत स्वरूपात आहे. त्याच्यानंतर आपण जेव्हा दुसरा मुद्दा बघतो तो म्हणजे अंशतः परिद्रुत व अंशतः परिवर्तनीय राज्यघटना. भारतीय राज्यघटनेचा जर विचार केला तर भारतीय राज्यघटना जी आहे ती थोड्याफार प्रमाणात बदलता येते आणि थोड्याफार प्रमाणात तिच्यामध्ये परिवर्तन पण करता येतं. ती थोडीशी परिद्रुत पण आहे. म्हणजे कसं की भारतीय राज्यघटनेमध्ये एखादा कलम जर चेंज करायचा असेल तर त्याच्यासाठी 3 पद्धती दिलेल्या आहेत. पहिली पद्धत आहे की एखादा जो विधेयक आहे तो बदलायचा असेल तर साध्या बहुमताने सुद्धा बदलता येतो. जे लोकसभा आहे संसदेचे जे 2 सभागृह आहे लोकसभा आणि राज्यसभा तर यांच्या मदतीने ते साध्या बहुमताने सुद्धा तो जो घटना आहे किंवा जो कलम आहे तो बदलता येतो, दुरुस्त करता येतो. पण असे काही कलम आहेत की ज्यासाठी विशेष बहुमताची गरज असते म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा या दोघांची मान्यता असते. आणि त्याच्यानंतर जो तिसरी पद्धत आहे ती म्हणजे विशेष बहुमताने आणि त्याच्यानंतर निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांची मान्यता. ही जी तिसरी पद्धत आहे ती खूप कठीण आहे आणि त्याच्यामध्ये विधेयक चेंज करणं, एखादा कलम चेंज करणं खूप डिफिकल्ट जातं. म्हणून ती कशी आहे की अंशतः परिदृढ आहे आणि अंशतः परिवर्तनीय आहे. म्हणजे थोडक्यात काय की असे काही कलम आहेत ते बदलणं सोपं आहे. साध्या बहुमताने पण होतात, काहींना विशेष बहुमत लागतं. पण जी तिसरी जी पद्धत आहे विशेष बहुमताने आणि निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांची मान्यता तिच्यामध्ये थोडंसं क्लिष्टपणा आहे, ती थोडी कठीण आहे. म्हणून असं म्हटलं जातं की भारतीय राज्यघटना कशी आहे अंशतः परिदृढ व अंशतः परिवर्तनीय आहे. त्याच्यानंतर आपण भारतीय राज्यघटनेचा तिसरा मुद्दा बघू आणि तो म्हणजे संसदीय शासन पद्धती. आता ही संसदीय शासन पद्धती म्हणजे काय असणार आहे. अशी एक शासन पद्धती आपली भारताने स्वीकारलेली आहे की ज्याच्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा असे 2 सभागृह असतील आणि राज्य सरकारचा जर विचार केला तर तिथे विधानसभा आणि विधान परिषद असेल. जेव्हा आपण संसदीय शासन पद्धतीमध्ये लोकसभेचा विचार करतो, राज्यसभेचा विचार करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट दिसते की कार्यकारी मंडळ जे आहे ते कायदेमंडळाला जबाबदार असणार आहे. म्हणजे थोडक्यात काय की ज्या पक्षाला बहुमत प्राप्त झाले असेल तो त्या लोकसभेचा काय बनतो तर नेता बनतो. उदाहरणार्थ पंतप्रधान जे आहेत ते आणि मंत्रिमंडळ ते लोकसभेला जबाबदार असतात. आणि त्याच्यामध्ये जर विचार केला आपण तर संसदेमध्ये पंतप्रधान हे वास्तविक सत्ताधीश असतात तर राष्ट्रपती हे नामधारी सत्ताधीश असतात. अशी जी संसदीय शासन पद्धती आहे की ज्याच्यामध्ये जो पंतप्रधान आहे तो लोकसभेला जबाबदार असतो. जर एखाद्या पंतप्रधानाविषयी अविश्वास ठराव मांडला किंवा एखाद्या मंत्र्याविषयी अविश्वास ठराव मांडला तर लोकसभा बरखास्त केली जाते. म्हणजे थोडक्यात काय की लोकसभेचं अस्तित्व पंतप्रधानांवर खूप डिपेंड असतं. म्हणून
संसदीय शासन पद्धतीमध्ये पंतप्रधानांना खूपच महत्त्वाचं स्थान आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यामध्ये, तो म्हणजे जनतेचं सार्वभौमत्व. आपल्याला माहिती आहे की भारतीय राज्यघटना जी आहे त्या राज्यघटने आपण लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारलेली आहे आणि तिथे जनतेचं सार्वभौमत्व खूप महत्त्वाचं. जनता स्वतंत्र आहे, जनतेवर कोणीही नियंत्रण प्रस्थापित करू शकत नाही की जनतेवर कोणीही जबरदस्ती करू शकत नाही. जनतेला जसं हवं त्या पद्धतीने जनता आपले उमेदवार निवडू शकतात. आपला जो राजा आहे तो निवडण्याचा अधिकार लोकशाहीमध्ये जनतेला असतो. म्हणून तर भारतीय राज्यघटनेने प्रौढ मतदान पद्धती स्वीकारलेली आहे की ज्याच्याद्वारे मतदानाच्या द्वारे प्रौढ मतदान पद्धतीने भारतीय नागरिक सत्ता बदल करू शकतो किंवा सत्तेवर असलेल्या शासनावर किंवा जे सत्ताधीश आहेत, राज्यकर्ते आहेत, त्यांच्यावर नियंत्रण प्रस्थापित करू शकतो. म्हणजे थोडक्यात काय की जनता सार्वभौम आहे की जिच्यावर राज्यकर्त्यांचं सुद्धा नियंत्रण नाहीये. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने जनता अशी आहे की राज्यकर्त्यांना सत्तेवर बसू शकते आणि सत्तेवरनं खाली पण खेचू शकते. एवढी ताकद जनतेमध्ये भारतीय या राज्यघटनेने तयार करून दिलेली आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत तो म्हणजे मूलभूत अधिकार. जेव्हा मूलभूत अधिकारांचा आपण विचार करतो तर त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट दिसून येते की जर व्यक्तीला स्वतःचं डेव्हलपमेंट करायचं असेल, पर्सनल डेव्हलपमेंट करायचं असेल, त्याचा विकास करायचा असेल तर काही अधिकार हक्क असणं गरजेचं आहे. हक्क आणि अधिकार नसेल तर व्यक्ती आपलं सर्वांगीण विकास करू शकत नाही आणि याची जाणीव भारतीय राज्यघटना तयार करणाऱ्यांना होती. आणि त्या हिशोबानेच भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 ते 35 मध्ये जर आपण विचार केला तर भारतीय राज्यघटनेमध्ये घटनाकारांनी 7 मूलभूत अधिकार नागरिकांना दिले होते. त्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर पहिला आहे तो म्हणजे स्वातंत्र्याचा हक्क, दुसरा आहे समतेचा हक्क, तिसरा आहे शोषणाविरुद्धचा हक्क आणि चौथा आहे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, पाचवा सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, सहावा आहे घटनात्मक उपाययोजनांचा हक्क आणि सातवा मालमत्तेचा हक्क. या 7 जेव्हा मूलभूत हक्कांचा आपण विचार करतो की जेव्हा सुरुवातीला हे 7 अधिकार दिले होते पण त्याच्यानंतर असं दिसून आलं की आर्थिक जो हक्क आहे म्हणजे मालमत्तेचा हक्क आहे हा नंतर कॅन्सल करण्यात आला, त्याच्यामध्ये बदल करण्यात आला आणि त्याच्यानंतर फक्त 6 जे मूलभूत हक्क आहेत, जे अधिकार आहेत ते ठेवण्यात आले. आणि या 6 मूलभूत जे अधिकार आहेत त्यांचा उद्देश हाच होता की भारतामध्ये जी समता आहे ती प्रस्थापित झालं पाहिजे, भारतामध्ये वर्गविहीन समाज रचना निर्माण झाली पाहिजे, प्रत्येकाला आपला विकास करण्याची संधी प्राप्त झाली पाहिजे. ह्या उद्देशाने भारतीय राज्यघटनेने नागरिकांना मूलभूत अधिकार दिलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की या मूलभूत अधिकारांवर जर कोणी गदा आणण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या विरुद्ध नागरिकांना न्यायालयामध्ये फिर्याद करण्याचा अधिकार आहे. म्हणजेच या मूलभूत अधिकारांना न्यायालयाचं काय तर संरक्षण आहे. म्हणजे अशा पद्धतीने भारतीय राज्यघटनेने नागरिकांना जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्याला न्यायालयाने संरक्षण दिलेलं आहे की जेणेकरून त्या मूलभूत अधिकारांवर कोणीही अतिक्रमण करू शकणार नाही. आणि जर असं झालं तर तो नागरिक न्यायालयाकडे फिर्याद मागू शकतो. ठीक आहे ना, म्हणजे अशा पद्धतीने भारतीय नागरिकांना सार्वभौमत्व देऊन भारतीय नागरिकांच्या अधिकारांचं संरक्षण करण्याचं काम घटनाकारांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा जो मुद्दा आहे तो आपण पाहणार आहोत तो म्हणजे मार्गदर्शक तत्वे. आपल्याला माहित आहे की व्यक्तीचा विकास जर करायचा असेल तर मूलभूत अधिकारांची हक्कांची गरज असते, पण जेव्हा देशाचा विकास करायचा असेल तर तेव्हा मार्गदर्शक तत्वांची खूपच गरज भासते. जेव्हा आपण राज्यकर्त्यांचा विचार करतो तर राज्यकर्त्यांना प्रत्येक वेळेस गायडन्सची गरज असते, मार्गदर्शनाची गरज असते. प्रशासकीय योजना आखायच्या असतात, आर्थिक सामाजिक प्रत्येक प्रकारच्या योजना आखायच्या असतात. मग अशा योजनांच्या कालखंडामध्ये त्यांना मार्गदर्शनाची गरज असते आणि ते मार्गदर्शन कोण करतात तर मार्गदर्शक तत्वे मार्गदर्शन करत असतात. समाजामध्ये किंवा देशामध्ये आर्थिक सामाजिक लोकशाही जर प्रस्थापित करायची असेल तर त्यासाठी या मार्गदर्शक तत्वांचा राज्यकर्त्यांना खूपच मदत होते, त्यांना मार्गदर्शन होते. पण जेव्हा आपण मूलभूत हक्कांचा विचार करतो की नागरिकांच्या मूलभूत हक्कांना न्यायालयाने संरक्षण दिलेलं आहे, परंतु जेव्हा मार्गदर्शक तत्वांचा विचार करतो तर तेव्हा मार्गदर्शक तत्वांना न्यायालयाने संरक्षण नाहीये. मार्गदर्शक जे तत्व आहेत त्यांच्या विरोधात किंवा त्यासाठी कोणत्याही नागरिकाला न्यायालयात जाण्याचा अधिकार नाहीये किंवा तशा पद्धतीने तो फिर्याद करू शकत नाही. ठीक आहे ना, म्हणजेच मार्गदर्शक तत्वांना न्यायालयीन संरक्षण नाहीये. त्याच्यानंतर मग या मार्गदर्शक तत्वांच्या द्वारे नक्की साधायचं तरी काय असतं तर मार्गदर्शक तत्वांचा उद्देश काय असतो की स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये समानता कशी प्रस्थापित होईल, त्यांना समान काम कसं मिळेल, त्यांना समान वेतन कसं मिळेल याच्यासाठी प्रयत्न या मार्गदर्शक तत्वांच्या द्वारे राज्य सरकार किंवा घटक राज्य आहेत ती करत असतात.
त्याच्यानंतर आपण 14 वर्षा खालील जी मुलं आहेत, 14 वर्षापर्यंतची जी मुलं आहेत, त्यांना मोफत शिक्षण कसं दिले जाईल याच्यासाठी प्रयत्न आपला सरकार आता करत आहे. त्याच्यानंतर आपल्या देशामध्ये ज्या अनेक अनुसूचित जाती जमाती आहेत की ज्यांना आर्थिक व शैक्षणिक सुविधा कशा त्यांना मिळतील, त्यांच्यासाठी सवलती कशा अवेलेबल होती, याच्यासाठी प्रयत्न पण या मार्गदर्शक तत्वामध्ये केला जातो. तसेच देशातील प्रत्येक नागरिकाचं जे आरोग्य आहे ते व्यवस्थित कसं राहावं, त्याच्यासाठी त्याला ज्या फॅसिलिटीज आहेत, ज्या सुविधा आहेत, त्या कशा अवेलेबल होती, याच्यासाठी प्रयत्न या मार्गदर्शक तत्वांच्या द्वारे आपलं जे सरकार आहे, शासन आहे, ते करत असतं. ठीक आहे ना. म्हणजे अशा पद्धतीने सामाजिक आणि आर्थिक लोकशाही कशी प्रस्थापित होईल याच्यासाठी हे मार्गदर्शक तत्वे राज्यकर्त्यांना प्रत्येक क्षणी गायडन्स करत असतात, मार्गदर्शन करत असतात. म्हणजे थोडक्यात आपण जेव्हा या राज्यघटनेचे विभिन्न वैशिष्ट्य बघतो तर त्यावेळेस आपल्याला असं दिसून येतं की प्रत्येक वैशिष्ट्यांच्या द्वारे राज्यघटना कशी सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था प्रस्थापित करते हे आपल्याला दिसून येतं. आणि ह्या राज्यघटनेच्या द्वारे नक्की राज्यघटना आपली आहे कशी याचा पूर्ण स्ट्रक्चर आपल्या डोळ्यासमोर येतो. म्हणून अशा पद्धतीने घटनाकाराने आपल्यासाठी भारतीय राज्यघटना तयार केली की ज्याच्या माध्यमातून आपल्या या विशाल देशाचा राज्यकारभार सुरळीतपणे चालत आहे. तर अशा पद्धतीने भारतीय राज्यघटना जी आहे ती आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि तशा पद्धतीची जी राज्यघटना आहे की जी घटनाकाराने तयार केलेली आहे त्याच्याविषयी अजून आपण जाणून घेण्यासाठी पुढच्या लेक्चरला पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.